मित्रांनो नमस्कार. मी आणि शिवम पप्पा विलायतीचे चिंच तोडताय आणि झाड बघा कसं लाल दिसतंय. वरचा सगळं लाल चिंचे आणि खाली हिरवे चिंचे कसे कच्चे असतात आणि बी पण चिंचेचे बी पण कच्चं असतं आणि ते चिंच घशात अटकतं. तर आम्ही लाल तोडतोय हिरवडे, कारण लाल खायला गोड असतं आणि बाहेरून ते लाल असतं, ते मधून त्याचं बी काळं असतं आणि खायला गोड लागत. तर म्हणून आम्ही ती चिंचा तोडतोय आणि हे झाड खूप मोठं आहे. मी तोडत होतो, आता शिवम तोडतोय आणि ते एक छोटी काठी होती ना, त्याला एक साधी काठी बांधली आहे. त्याला वरती ना तार वाकडं करून पप्पांनी दिलंय. आणि तर शिवमला तोडता येत बरोबर चिंचाला लागली पाहिजे आणि जोरात तोडायला पाहिजे, असं करायला पाहिजे त्यांनी. पण शिवम काय करतो, असा आपटताना त्याची काठी अटकती, मग ते चिंचा तोडता येत नाही त्याला. बरोबर चिंचाला चिटकलं तर डायरेक्ट ओढून घ्यायचं. आणि मी दुसऱ्या बाजूकडे गेलोय चिंचा घ्यायला. चिंचा कसे खाली पडता ना, कारण शिवम झाडला हलवतोय, तर जे चिंचा असतात ते मी गोळा करतोय खाली पडलेले. पप्पांनी पण आम्हाला मदत केली आहे आणि पप्पांनी आम्हाला शिकवलं की कसे चिंचा तोडायचे, कोणते नाही, कसे नाही, की लाल चिंचा तोडायचे, हिरवे नाही, असे शिकवलंय. आणि आम्ही लाल तोडतोय. शिवम झाड हालून सगळे चिंचा पाडतोय, हिरवे लाल सगळे चिंचा पाडतोय. म्हणून मी हिरवे गोळा करत नाही तर लाल गोळा करतो. आणि जे बांधाच्या कडेला जे आहे ना, ते चिंचा पडलेले ते मी गोळा करायला गेलोय खाली. ते झाड हलतं ना, मग मागची चिंचा पण पडता. आणि माझ्या हाताला आणि पायाला दोन ठिकाणी ना काटे घुसले होते वेलतीच्या चिंचाचे, आणि मला खूप दुखलं. आणि मी काम करतोय चिंचा तोडण्याचा आम्हाला आनंद आहे. तर मला खूप आवडतंय चिंचा. आणि मी झाडावरचे हातातून पण तोडतो, म्हणजे हाताने पण तोडतो. धन्यवाद.